केली असं नको आहे. कारण एक वेळ तुम्ही जे काय आता तू तेजस तू कामाला गेला नाहीस तरी चालतंय. लक्षात आलं का? किंवा तू कॉलेज 8 दिवस नाही गेलेस तर आज्ञा चालते. राईट? पण तुला त्याचं प्रॅक्टिस अँड हँड्स ऑन खूप आणि तुमच्या पुढे बेस्ट एक्झाम्पल आहे प्रज्योत. ओके? तो प्रज्योतला ऑफर आता मिळते म्हणजे त्याला रिलीज होते ते झालंय. आता तो लास्ट इयर मध्येच होता आणि यावर्षी त्याला बऱ्यापैकी एजंटिकवर एक एक्सपोजर आला. ही इज नॉट एक्सपर्ट स्टील. ओके. पण त्याला त्याचं डिप्लॉय कसं आहे किंवा त्या टर्म्स कळायला लागल्यात त्याला त्याच्यातल्या. आणि आता तुम्हाला अपेक्षित तेच आहे की ऍडमिट केली. तर तर तुमची सिन्सिअरिटी तुमचं हे असावरी मी थोडे एक 10-15 मिनिटं सगळ्यांना एक्सपेक्टेशन सेट करतोय. तुम्हाला तुमच्या काही प्रश्न असतील तर ते आपण डिस्कस करू. आता इथून पुढं माझा दुसरा पार्टनर आहे. तो पण याच्यामध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व होईल. मी पण होईल. तुमचे ग्राउंडिंग लिनक्सचं झालं की तुमचे क्लाउड आणि बाकीचे तुमचे बरेचसे असावरी तुझा व्हिडिओ चालू कर आणि श्वेता तुझाही चालू कर. म्हणजे शक्यतो तुम्ही व्हिडिओ चालू करून बसा. आपण एकतर व्हर्च्युअली असतोय. आपल्याला हे होत नाहीये. हं. तर आत्ता जे तुमचं काल एजंटिकवर आता मला वाटतं यानं काहीतरी स्टार्ट केलं. एजंटिक एआय. तर तर एजंटिक एआय मध्ये आपण आता काय हे का सगळं शिकतोय? तर हे सगळं एआयचा जो एआय कुठं आपण इन्स्टॉल करणार आहे, एआय कुठं असणार आहे, ते सगळं क्लाउडवर असणार आहे. हं? आता क्लाउड कशावर बेसिस आहे? लिनक्सवर आहे. ओके. आणि त्यामुळे इनिशियली तुम्हाला लिनक्स जर कळालं चांगलं, राईट? आणि याच्यात थोडासा वेळ जातोय तुमचा. पण मला कुठेतरी असं दिसतंय की तुम्ही 5-6 तास रोज प्रॅक्टिस करायला हवं. 4-5 तास त्या लिनक्सचं. आता लिनक्सचे नेटवर्किंगचे कन्सेप्ट्स असतील तुमचे, त्याचे तुम्हाला क्लिअर आणि तुम्ही त्याच्यावर वाचन पण केलं पाहिजे. नुसतं आता इथं घेतोय तेवढ्यावरच अवलंबून राहून चालणार नाही तुम्हाला. त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही मेहनत कराल, तेवढं तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील. आणि मी तुम्हाला अश्युअर करतो पुढच्या 6 मंथमध्ये तुम्हाला खूप चांगले जॉब मिळतील. आणि तुम्हाला म्हणजे आता काय झालंय, की एजंटिक एआय किंवा एआयचे जे काही प्रोग्राम आता आमच्या इथं एक्झिक्यूट होत आहेत, राइट? ते अजून एक्सपेरिमेंटेशनमध्ये आहेत. ते प्रोडक्शनमध्ये गेलेले नाहीत. आणि पुढच्या काही महिन्यामध्ये ते प्रोडक्शनमध्ये जातील. तेव्हा खूप साऱ्या रिसोर्सेसची गरज आहे, की ज्यांना हे एजंटिक एआय किंवा एआय क्लाउडवर कसं डिप्लॉय करायचं, क्लाउडवर त्याचं कसं एक्झिक्यूट करायचं, त्याचे ऑपरेशन्स काय आहेत, ह्या लोकांची प्रचंड गरज असणार आहे. आणि हा एक ईझी ट्रॅक आहे तुम्हाला एंटर करायला मार्केटमध्ये. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आपली काही स्ट्रॅटेजी नसते म्हणजे. आणि मी एवढं सगळा उपद्व्याप करण्यापाठीमागं मी खूप स्ट्रगल केलं इनिशियली इंडस्ट्रीमध्ये यायला. ओके. म्हणजे आज्ञाला थोडंफार माहित असेल, मी चुकून शुगर फॅक्टरीमध्ये जॉबला लागलो. मला एक्सपोजर नव्हता आणि त्याच्यामुळं खूप वर्ष वाया गेली माझी. ओके. आता ती तुमची जाऊ नयेत एवढाच माझा याच्या पाठीमागे. तर आता एक ऑफिस घेतलंय आपण. 20 तारखेला त्याचं उद्घाटन होईल आणि आपण म्हणजे काही पैसे न घेता शेतकऱ्यांच्या मुलांना तर इथे हे करतोय किंवा ज्यांची इकॉनॉमिकली बॅकवर्ड त्यांनाही. आणि हा फक्त शंतनू नाही याच्यामध्ये इन्व्हॉल्व. याच्यामध्ये आपण इंडस्ट्री मधले बेस्ट मेंटर्स आपण आणणार आहे सगळे. ओके. जे आतापर्यंत आता आम्ही साधारण 20-20+ इयर्स मी आय टी मध्येच आहे. तर तिथं जे काही माझे कनेक्शन झाले वेगवेगळे आता पाक इंडिया ऑपरेशन्स लीड करतायत. त्या सगळ्यांचे तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह ऐकायला मिळतील हळूहळू. आता ते मी इनिशियलीच स्टार्ट केलं असतं, तर ते सगळं बंबाट झालं असतं तुम्हाला. राईट? आता तुम्ही थोडंसं आता ती टेक्नॉलॉजी कशी शिकायची आहे, हे जरा-जरा कळायला लागले सगळ्यांना. बऱ्याच वेळेला काय होते, की हाऊ टू लर्न मी कसं शिकू हे. कारण अकॅडमिकली सुद्धा हे कधीच सांगितलेलं नसते, की कसं शिकायचं असतंय तुम्हाला. राईट?
तर आता आपण काय करतोय की कन्सेप्ट क्लॅरिटी आणि प्लस हँड्स ऑन. कारण मला नुसतं थेरॉटिकल कळून पण उपयोग नाही कन्सेप्ट. आणि असं जरी तुझ्यासाठी तू नॉन आयटीतून आयटीत येतेस, वेळ लागेल, महिना लागेल, 2 महिने लागेल, 4 महिने लागतील. पण पुढचं सगळं फ्युचर आहे ते एआय आणि एजंटिक एआय वर आहे. ओके. एजंटिक एआय हा शब्द लक्षात ठेवा सगळे, ही टर्म. याच्यावर बरेचसेच आता प्रोडक्शन मध्ये डिप्लॉयमेंट्स होतील आणि त्याच्यामधले जे स्किल लागणार आहे ते स्किल आपण घेतोय फक्त. आपण असं भारावर काही घेत नाहीये. आणि इथून पुढे आपल्याला क्लाउड आता शिकायला गेलं तर तुम्हाला 6 महिने नुसते क्लाउडच शिकायला लागतील. पण तुम्हाला तेवढी एक्सपर्टीज गरज आहे का? मुळीच नाहीये. ॲज अ फ्रेशर किंवा 1 वर्षाचा 2 वर्षाचा अनुभव म्हणून तुम्हाला जेवढं गरजेचं आहे माहिती असणं, तेवढंच तुम्हाला माहिती करून दिलं जाईल. आणि याच्यात दुसरं काय करणार आहे आता आम्ही, तुझे इंटरव्ह्यूज सगळे कसे प्रिपेअर करायचे. बऱ्याच वेळेला आपण अभ्यास करतो, पण आपल्याला ते कसं नॅरेट करायचं कळत नाही. कसं सांगायचं कळत नाही. कारण याचं प्रॅक्टिस आपण कुठंच अकॅडमिकली सुद्धा होत नाहीये. कुठल्याही कॉलेजेसमध्ये तुमचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा, कसं बोलायचं, कसं हे करायचं, हे काहीच सांगितलं जात नाहीये. राईट? त्यामुळे आपण त्याच्यावर खूप भर देणार आहे. म्हणजे भले तुम्हाला थोडंफार प्रॅक्टिकली कमी आलं तरी चालेल. ओके? पण तुम्हाला बोलता छान आलं पाहिजे. तुम्हाला कन्सेप्ट एखादा चुकला तरी चालेल. ओके? म्हणजे तुम्हाला सांगताना. पण तो कॉन्फिडन्स असला पाहिजे तुमच्याकडे. बऱ्याच आता तुम्ही सांगा, तुम्ही एखाद्या 10वीच्या वर्गावर तुम्हाला पाठवलं. हं? आणि तुम्हाला सांगितलं इथल्या मुलांना बघा जरा कसं वाटतं तुम्हाला. आता तुम्ही जनरली बघताना काय बघणार आहे? अरे हा किती स्मार्ट आहे, किती कॉन्फिडंट आहे, राइट? हेच बघितलं जातं. फ्रेशर्स कडून कुठलंही फार मोठ्या नॉलेजची अपेक्षा केली जात नाही. आता त्यात तुम्ही ते डेमॉन्स्ट्रेट केलं तर ते खूपच दुधात साखर असते. ओके. कारण आता एवढे दिवस तुम्ही कॉलेजवर सुद्धा गेलाय, म्हणजे आता विशेषतः आसावरी सोडून बाकीचे एवढं रिगरसली कुठलाच विषयाचा अभ्यास केला नाही प्रॅक्टिकली, असं मला वाटत नाही. तुम्ही तेजस तू केलायस कधी लिनक्स अशा पद्धतीनं, जे आता एक 3 आठवड्यामध्ये 4 आठवड्यामध्ये करतोयस ते? नाही, नाही. हा. आणि त्यामुळं आता इथून पुढचं तुम्हाला क्लाउड चालू झालं समजा, आणि प्लस माझा यूएसचे पार्टनर 1-2 आहेत ना, तुम्हाला सांगतील सगळे. ह्या जर्नीमध्ये ना तुम्ही मोटिव्हेट राहणं खूप गरजेचं आहे. आज मी तुमच्या आता इथं आलो याच्याजवळ बसलोय एवढ्यासाठीच, की तुम्हाला असं वाटलं असेल की 3 वीक काय हा शंतनूच फक्त येतोय, सांगतोय, मग थोडं कळतंय, थोडं नाही असं काहीतरी, राईट? आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडून सिन्सिअरिटी पाहिजे एकतर. म्हणजे आता मानसी तू मला वाटतं 15 मिनिटं लेट जॉइन केलंस, असावरी तू जॉइन लेट केलंस, श्वेता, हे कॅज्युअली घेऊ नका. कारण आम्ही सुद्धा वेळ देतो याच्यावर. हा सुद्धा बऱ्याच वेळ आता तुम्हाला AWHच्या सुद्धा नोट्स काढतोय सगळं. ओके. की मी त्याला बॅकग्राऊंडला माझा पार्टनर, आता तर आपण जागा घेतोय एका ठिकाणी, ऑफिस चालू होईल आपलं 20 तारखेला. तर तुम्ही जर सिरियसली घेत नसाल, की मला तर वाटते की तुम्ही लॉबीमध्ये आधी येऊन थांबलं पाहिजे. तुमची वाट बघायची आहे. कारण इथून कुठलंही काही मॉनिटरी बेनिफिट्स तुम्ही देत नाही आहात, राईट? कुणालाच. तर तुमची सिन्सिअरिटी पाहिजे. तुमची सिन्सिअरिटी 2 गोष्टींमुळे नसेल, की तुमची आवडच निर्माण झाली नाही ह्याच्यात तुम्हाला. तू मानसी कॅमेरा चालू कर म्हणजे आपल्याला बोलता येईल व्यवस्थित. तर महत्वाचं म्हणजे सिन्सिअरिटी. मी एकेकाला ट्राय हे करतो, की आज्ञा तुला सांग, तुला काय वाटतंय किंवा काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे आपण? हे कोलॅबोरेशन आहे. कारण ही सगळी टीम आहे. वेगवेगळ्या एज ग्रुपची आहे, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची आहे. त्या सगळ्या लोकांचं एकत्र कोलॅबोरेशन होणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं तू सांग मला काय तुला काय वाटतंय, की तुला कळतंय हे, तू मोटिव्हेटेड आहेस किंवा नाही आहेस किंवा तुझ्या मनात शंका आहेत? नाही म्हणजे समजतं तर आहे आणि रोज अटेंड पण करतेय मी, समजतंय सगळं. बट माझं फक्त टाईम मॅनेजमेंटमध्ये होतंय कारण की कॉलेज तुम्ही म्हणला नाही गेलं तरी चालेल. हो. पण आता त्यांनी असे रूल्स केलेत की जर अटेंडन्स नसेल तर तुम्ही एक्झामलाच नाही बसू शकत. नाही, अटेंडन्स त्यामुळे तर 75% असतोय. त्या कॉलेजला होता हा पण. आणि तुला हां, सांगतो ते नुसतं म्हणत असतात आज्ञा, लक्षात घे. नाही त्या आता युनिट 1 अटेंडन्स होती. हां, युनिट 1 झाली बट ज्यांची नव्हती त्यांना नाही बसवून दिलं त्यांनी.
आता ते रूल्स असतील ते, मला काय हे नाही म्हणायचं तुला, मी काय तुला, पण असं कुठंच नाहीये की तू एक 100% अटेंडन्स तुला पाहिजे. काहीतरी हा ते 75% असेल तर हा 25% तू कॉलेज, तुला हे सांगण्या पाठीमागे एकमेवच आहे. आणि मी हे मानसीला सुद्धा सांगत होतो पहिल्यांदा, की 2 वर्षापूर्वी, की कॉलेजमधून काहीच मिळत नाही, दुर्दैव आहे बेसिकली. हा ओके. ते पण आहे. आणि खूप वेळ टाइम जातो वेस्ट होतोय. जाणं येणं, आणि कारण त्या शिक्षकांनाच माहित नाही. आणि आज जे तुम्हाला शिकवणार आहे ना, त्या गोष्टी तुम्हाला सांगतो की मी आमच्या कंपनीत खूप कमी लोकांना माहित आहे त्या जेनपॅक. आणि जेनपॅक हे एआय वर खूप एफर्ट्स टाकत, म्हणजे खूप इन्व्हेस्ट करत आहे एआय मध्ये. तर तिथं सुद्धा खूप कमी लोकांना ज्या माहीत आहेत. आणि तुम्हाला हँड्स ऑन प्रोजेक्ट दाखवले जाणार आहेत. सगळा सोर्स कोड मला वाटतं रॅग ऍप्लिकेशनचा प्रोजेक्ट कोड आहेच. तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेट करायला मिळणार आहे. म्हणजे बरंच काय आहे. तर तुमच्याकडून 100% नसेल, तर तुम्ही ड्रॉप आउट झालं तरी चालेल. कारण तुमचाही वेळ घालवू नका, बाकीच्यांचाही. दोघं जरी असली चालतील. आपण हा एक्सपेरिमेंट करतोय सगळा. ओके. पण म्हणजे मी हे काय तुम्हाला रागात सांगतो याच्यातला भाग नाही. कारण तुम्ही, आता तुम्हाला इंटरेस्ट येत नसेल तर ते कसं आणता येईल आपल्याला, हे आपण नक्की बघू. म्हणजे तुझं जे काही शाळेचं आहे, राईट. आता मानसीनं तर ग्रॅज्युएशन US मध्ये केलंय. आता मानसी, मला वाटतं आपली जेव्हापासून भेट झाली, राईट, तेव्हापासून मी हेच अ, हे करतोय, राईट, इटरेट करतोय की बाबा तुम्ही शाळातल्या ह्याच्यामुळं तुमचा मेन फोकस स्किल बिल्ड होत नाहीये. हो, बरोबर आहे. आणि मग पास आउट झालं ना तुम्ही, तर ती शाळा येत नाही तुम्हाला, नोकरी नसते तेव्हा, राईट, कुठंच नसते. आणि जिथपर्यंत सिम्बायोसिस मला माहित आहे, कुठल्याही कॅम्पस चांगले येत नाही तिथं सध्या. किंवा पुढची 2 वर्ष कॅम्पस सगळ्याच कॉलेजवर अपेक्षा करायची नाहीये. मग आता याच्यात काय आहे की तुम्हाला तुमचे स्किल, आणि हे 2-3 स्किल आहेत ना, ट्रस्ट मी, की अ, पुढच्या 2 वर्षात तर तुमची डिग्री सुद्धा कोण बघणार नाही, तुमच्याकडे स्किल असतील तर. ओके. त्यामुळं याचा अर्थ मी तुम्ही अगदी अजिबातच डिग्री करू नका, काय घेऊ नका असं म्हणत नाही. पण त्याला दुय्यम प्रायोरिटी द्या. हे जे काही क्लासेस होत आहेत, राईट, याला इथून पुढे आता सगळेजणच यात इन्व्हॉल्व होतील. माझे 2 दुसरे पार्टनर आहेत, ते पण तुम्हाला इंडस्ट्री मधले काय चालले, माझ्या टीम मधल्या काही मुली आहेत, त्या तुम्हाला काही लेक्चर्स घेतील. ते असं प्लॅन करतोय आम्ही. पण इनिशियली तुमचं ग्राउंड करण्यासाठी सगळं, राईट. तर आपण आता करतोय काय, की सगळ्यात महत्वाचं की क्लाउड, आणि क्लाउडला लागणारं लिनक्स पहिल्यांदा शिकतोय. आणि ते झालं की आपण क्लाउड शिकणार आहे. आणि क्लाउडवर आपण हे सगळे एआयचं ऑपरेशन्स कसे असतात. माझं तर जनरेटिव्ह एआयचं LLM मॉडेल मी डिप्लॉय कसं करायचं. रॅग ऍप्लिकेशन असेल माझं तर ते 3 टियर मध्ये कसं डिप्लॉय करायचं, राईट. थोड्याफार गोष्टी प्रयत्न केलेल्या पण आहेत AWS वर. पण त्यानं अनकॉन्शियसली केलं असेल ते चॅट जीपीटीला विचारत विचारत विचारत. आता याच्यात काय कळेल त्याला, की जी कुठली स्टेप करतोय ती त्याला कळेल. आणि तुम्ही म्हणजे हे जो आपण लर्निंग पाथ करतोय ना, त्याच्या त्याच्याविषयी एक तीळ मात्र शंका बाळगू नका तुम्ही. पण हा खूप थॉटफुली आपण करतोय. आता लिनक्स तुमचं चाललंय, त्याच्यात काहीच अडचण नाही. पण पुढचे जे आहेत ना आपण गोष्टी घेणार आहे, मग क्लाउडच्या घेणार, त्या जितक्या तुम्हाला लागणार आहेत, ज्या पद्धतीनं लागणार आहे. आणि नुसतं शिकायचं नाही तुम्हाला. आता तुमचे उद्या इंटरव्ह्यूज आहेत, राईट, परवा. तर आपण प्रत्येक वीकमध्ये इंटरव्ह्यूज असणार आहेत तुमचे. आणि ते इंटरव्ह्यूज खूप सिरियसली घ्यायचे तुम्ही. ओके. कारण प्रज्योत सांगेल त्याला आता जॉब मिळून सुद्धा त्याला कम्युनिकेशनचे ही स्ट्रगलिंग. आणि इथं कोणीही काही एक्सपोज होतोय, मला काय तर हे करतोय असं करू नका. प्रत्येकानं आपली रिअल स्टोरी सांगा. ती इतरांना ती उपयोगाची होईल. नाहीतर इतर जण मिसगाईड होतील. आता त्याच्याकडे स्किल आहेत चांगले. त्यानं आता बऱ्याच काही गोष्टी तो करतोय ऍक्च्युअली. पण तिथं प्रॉब्लेम त्याचा आहे कम्युनिकेशन. स्टोरी. आता कम्युनिकेशन म्हणजे इंग्लिश बोलता येणं नाही नुसतं. मराठीत सुद्धा तुम्हाला ते मांडता आला पाहिजे विषय, राईट. आणि त्याच्यामध्ये असावरी मी सांगेन की मी जिथपर्यंत तुझ्याशी बोललोय, तुझ्याकडे ते स्किल खूप चांगलं आहे. आता तुला बाकीचे
तर हे प्रत्येकाने एक पॅसिव्ह लर्निंग एकमेकापासून केलं पाहिजे. किंवा मानसी तुझ्याकडे आहे, तेजस तुझ्याकडे आहे, राईट? आज्ञा तू ही सिन्सिअरिटीली करतेस, एवढे सगळं ऐकतोय. श्वेता तुला अपस्किल करावं लागेल सगळं. आणि आता तुम्ही जर सिरियस एफर्ट्स टाकले ना, तर तुम्हाला चांगला जॉब मिळेल, तो एक भाग झालाच. म्हणजे तुम्हाला किती, पण पुढची 10 वर्ष तुम्हाला अ, ज्या कामातनं आनंद मिळणार आहे, असं काम तुम्हाला करायचं आहे. आता तुमच्या कॅम्पसमधनं जी मुलं गेलीत ना, ती मुलं गेली 2-3 वर्ष झालं. तिथं स्ट्रगल करतायत. बेंचवर आहेत. हे देत आहेत. पण तुमच्याकडे जर वेल इक्विप्ड तुम्ही सगळं नॉलेज असेल तुमच्याकडे, तुम्हाला लिनक्स येतंय, क्लाउड येतंय, एजंटिक, कसं बोलायचं येतंय, कसे कॉल घ्यायचं येतंय. आता हा कॉल आपण घेतोय, आपण ते सुद्धा प्रिपरेशन करणार आहे. एका दिवशी मी तुम्हाला आमच्या कॉलमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व करेन, की कसं होतं चालतं कंपनीमध्ये, कसं कोलॅबोरेशन होतंय. कारण आपण फक्त काय बघतो टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी नाहीये नुसती. तुम्ही डे टू डे याच्यामध्ये कसं तुमच्या बाकीच्या लोकांशी कोलॅबरेट करताय, हे खूप इफेक्ट म्हणजे मायने राखतंय. म्हणजे ह्या ह्या गोष्टींचा खूप विचार असतोय. त्यामुळं ह्या सगळ्या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये हे स्किल्स बिल्ड करायचा आपण प्रयत्न करणार आहे. पण याच्यामध्ये तुमचा तासनतास अभ्यासाचं हे पाहिजे. तुमच्याकडे तेवढं कमिटेड पाहिजे. नाहीतर मी इकडे गेले, तिकडे गेले असं असेल, तर आपण हे बंद करू. म्हणजे त्याचं काय, कारण तुम्हाला त्याची किंमत नसेल ना या गोष्टीची, तर आपल्याला ते बंद करावं लागेल. म्हणजे उगाच आपल्याला एफर्ट्स टाकून उपयोग नाही. म्हणजे फॉर एक सोशल प्रेशर आहे म्हणून आपण उगाच यायचं आणि हे करायचं. तुमचा तो पॅशन पाहिजे. तर सगळ्यांनी इन टाईम आलं पाहिजे. आणि तुम्हाला काही दुसऱ्या काही शंका असतील, कुशंका असतील तर तुम्ही मला विचारा. इन टाईम पाहिजे. तुम्ही 2-2, 3-3 तास ह्याच्यावर प्रॅक्टिस केलं पाहिजे. सगळं तुम्हाला आठवलं पाहिजे. कारण हे काही फारसं रॉकेट सायन्स नाही याच्यात. जे काय करतोय ते परफेक्ट केलं. तर तुम्हाला तुम्हाला आत्ता जाणवणार नाही. जेव्हा क्लाउडवर तुम्ही डिप्लॉय कराल ना, त्यावेळेला तुम्हाला खूप हे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं ठरेल. हं. आता तुम्हाला सांगतो एक इंटरेस्टिंग गोष्ट. हा जेव्हा लास्ट इयरमध्ये इथं करायला लागला अ, प्रज्वल, आणि त्याला मी सांगितलं म्हणजे इंटर्नशिप करायला लागला. त्याला सांगितलं की तू AWS वर डिप्लॉय कर. मग त्याच्या अगोदर 6 वर्ष अनुभव असणाऱ्या मुलीला मी सांगितलं. तिला जमलं नाही ते. प्रजोतनं केलं. प्रज्योत बरोबर NIT मधली मुलं पण आहेत. पण ते व्ही-आय एडिटरमध्ये जाऊन बाहेर कसं यायचं त्यांना कळत नव्हतं. मग एक दिवशी म्हणला, हा म्हणला, "काका," म्हणला, "तो हे होतोय," म्हटलं, "तासभर ते व्ही-आय एडिटरमध्येच खेळायला लागलाय," म्हणले. म्हणजे आता हा त्याचा देशी बाणा आहे, पण इंटरेस्टिंग आहे सगळं हे. म्हणजे आता भले NIT हे खूप कॉलेजचं नाव आहे, मार्क नाव, याच्यावर अजिबात जाऊ नका. स्किलला आणि फक्त स्किलवर याला आमच्या CTOने अप्रूव्ह केलं याचं सगळं. त्यांना जे काही एफर्ट्स टाकले. खूप डेडिकेशन आहे, खूप कमिटेड आहेत. हे एक दुसऱ्याकडनं तुम्ही बोललं पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि आत्ताचंच हे एज असं आहे, की त्या एजमध्ये तुम्ही तुमचं सगळं करिअर घडवणार आहात. आत्ता तुम्ही जर सगळं हे घेतलं नाही, एफर्ट्स टाकले नाहीत, तर तेवढ्या रिस्पेक्टिव्ह करिअर नसणार आहे. असाल म्हणजे आता तुमची लग्न होतील, तुम्हाला तुमचा नवरा भरपूर कमवत असेल, पण तुमचा तुमचा एक ओन रिस्पेक्ट पाहिजे असेल तुम्हाला, तर तुमचं नॉलेजच तुम्हाला पुढून येणार. ओके? तर मी हे काही जास्त तुम्हाला हे सांगत नाही, पण तुमचे सिन्सिअर एफर्ट्स. पण ह्याच्यात कुणाला शंका आहे का काय? श्वेता? हां? मग एफर्ट्स सगळ्यांचे एक 2-2, 3-3 तास एक्स्ट्रा एफर्ट्सच्या क्लास नंतर तुम्ही टाकाल सगळे? मला सगळ्यांनी एकदा हो म्हणा. हो, हो. नक्की. हो. हां. आसावरी, अ, तेजस, हो, हो. म्हणजे तुझं ते नोकरी असली तरी ती नोकरी सोडून दे. लक्षात आलं का? मी का हो. सांगतोय तुला? कारण आज आता बघ भूषण आहे ना, टुडेच कॉन्क्लेव्हमध्ये गेलाय. त्याला चान्स मिळेल. हां? इंडिया टुडे. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये. तो येईल पुढच्या वीकपासून. तो तुम्हाला एजंटिक AI पण शिकवेल. PICTचा स्टुडंट आहे तो. आता तो इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये त्याला प्रेझेंट करायला मिळतंय. त्याच्या आई-वडिलांना काय वाटतं असेल सांगा? इथं तुम्हाला तुमचं एखादं, आणि तो रोबोटिक्समध्ये काम करतोय. तर इथं असे डायव्हर्स प्रोफाईलची लोकं येतील, त्यांच्याकडून तुम्ही कोलॅबोरेट, आणि तुम्ही
फक्त याच्यापुरतं मर्यादित राहू नका की मी लिनक्सच फक्त. दुसरंही वाचन ठेवा. दिवसभर तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. ज्यांना वेळ आहे. आता मानसी तुझ्याकडे वेळ आहे, श्वेता तुझ्याकडे वेळ आहे, आसावरी तुझ्याकडे वेळ आहे. तेजस नोकरीला जातोय, आज्ञा हे करते, आता कॉलेज करते, राईट? तर तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्या. तुमच्या शंका घेऊन या. मी एक 5च मिनिटं घेतो, जास्त वेळ घेत नाही आता. कोणाला शंका आहे का? म्हणजे बाबा हे आपण करतोय ते उगाच म्हणजे आता महेश सरांनी सांगितलं म्हणून श्वेता आणि तेजस उगाच म्हणजे एक सोशल बॅरियर म्हणून येत आहे तिथं, अशी सामाजिक जबाबदारी उगाच काय म्हणतील, किंवा मला आता आसावरीचे वडील आणि माझे आम्ही मित्र आहे. डिग्याला त्याचं नाव डिग्या होतं आम्ही थोडक्यात, दिग्विजय नार्वेकर. मग डिग्या काय म्हणेल, मग असं काही नको आहे मला. म्हणजे तुम्ही आता आपण घेतले ना ऑफिस, तिथं सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ते ऑफिस ओपन असणार आहे. ओके. कोणाकडून 5 पैसे घेणार नाही आपण. आणि तिथं मुलं अभ्यासच करतील येऊन. त्यांच्या शिकतील. आणि आता मला असं अपेक्षा आहे की तुमच्यातले काही जण पुढच्या नेक्स्ट बॅचला त्यांनी लिनक्स घेतलं पाहिजे. ऍक्च्युली आपण जी नेक्स्ट बॅच घेऊ त्यातले एक दोन लेक्चर्स तुम्ही, तर याच्यातनं तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल्स येतील सगळे. नाहीतर तुम्ही कोणाला प्रेझेंट करून तुम्ही तुम्ही कसं येणार तुमच्याकडे प्रेझेंटेशन स्किल? म्हणजे आपल्याला एक आपलं मिसकन्सेप्शन असते की मला एक टेक्नॉलॉजी फक्त 10-20% लागते. बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात तुम्हाला सक्सेस मिळवायला. आता आज्ञाचे वडील माझे खूप चांगला मित्र, ओके, खूप गोल्ड मेडलिस्ट त्या काळचा. टेक्नॉलॉजी खूप आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देतोय मी, काय असं आज्ञा मी काय असं तुझ्या वडिलांची मापं काढतोय अशातला भाग नाहीये. फक्त शेअर करतोय सगळ्यांशी. आता टेक्निकली स्ट्रॉंग आहे, पण त्याला त्याच्या वयानुसार मॅनेजमेंटच्या गोष्टी नाहीत त्यानं अपस्किल केल्या. तो त्याच्या लाईफमध्ये जेवढा आता गोल्ड मेडलिस्ट आमच्या वेळचा तो एनकॅश करू शकलेला नाहीये. मग तुम्ही ठरवायचंय की आता तुम्हाला काय करायचंय. परत वयाच्या 10 वर आता नंतर तुम्ही 40शीत 50शीत गेल्यावर रिग्रेट वाटायला नाही पाहिजे. एवढा अभ्यास करा. आणि त्याला विचारा, आज हे अभ्यास करतोय मी. बऱ्याच वर्ष अभ्यास करूनही मला एवढं एनकॅश झालं नाही काय. पण आता मला असं आहे की माझ्याकडं कंपनीतलं एक प्रॅक्टिस दिलंय. आणि मी जेव्हा येत होतो त्यावेळेला सुरुवातीला जेव्हा जॉबला लागलो त्यावेळेला मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. ह्या सगळ्या अडचणी मला माहित आहेत. त्यामुळं तुम्ही किंवा इंग्लिश जरी बोलता आलं तर तुम्ही यू शुड बी गुड स्टोरी टेलर, राईट? तर आपण पुढच्या वीक पासून हे सातत्यानं ह्या सगळ्या गोष्टी घेणार आहे. वेगवेगळी लोक येतील. तुमच्याकडून कमिटेड एफर्ट्स पाहिजेत. इन टाइम म्हणजे 8:30ला तर 8:30ला. आता हे काय दाखवतं? तुम्ही या गोष्टीची व्हॅल्यू करताय हे दाखवतं, राईट? की तुम्ही याला बाबा किंमत देता ह्या गोष्टीला, त्याच्या वेळेला. हा, आता शंतनू पण उगाचच 8:40ला जॉईन करतोय ते पण अपेक्षित नाहीये. त्यानं पण तुमच्या वेळेचा रिस्पेक्ट केला पाहिजे, राईट? तुम्ही येणार नसेल तर क्लिअर मेसेज पाहिजे तुमचा की मी नाही अटेंड करू शकत. फक्त असं करू नका की अटेंड करू शकत नाहीये. खूप रेअर ह्याच्यामध्ये तुम्ही हे करा. नाहीतर मग घरातले फंक्शन्स आहेत, हे आहेत. ते आतापर्यंत आपण खूप केलेत फंक्शन्स. पुढचे 3-4 महिने फोकस करून आपण केलं पाहिजे. हं? सगळ्यांना आहे मान्य हे सगळं? का काय कुणाला डाऊट आहे? कुणाला काही डाऊट आहे का? म्हणजे आसावरी विशेषतः तुला अजून काही डाऊट आहे तुझ्या ह्याच्यात? नाही काका. हां. नाही तुला सांगतो, तू नॉन आय-टी टू आय-टीत येतेस. थोडासा वेळ लागणार आहे गोष्टी कळायला. पण तू सातत्य ठेवलंस ना याच्या कन्सिस्टन्सी, की तुला कळत जाईल हळू-हळू. तुझा इंटरेस्ट बिल्ड होत जाईल. आता श्वेता तुझा इंटरेस्ट तयार झालाय का याच्यामध्ये? हो. मला आता तुला एक 2 मिनिटात सांगू शकशील तू अगदी प्लेन मराठीत सांग. तुला काय शिकलीस आत्तापर्यंत? आता लिनक्स मधलं सगळं बेसिक युजर ग्रुप मॅनेजमेंट जसे की टॉपिक्स हं. आणि आणि अजून डिरेक्टरीज, हां. कॉन्फिगरेशन, प्रोसेस कशा मॅनेज करायच्या, हं, 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 अजून हं, एडिटर्स. हं, हं. ठीक आहे. तर आता हे सुद्धा आहे ना, हे खूप सुंदर सांगता आलं पाहिजे श्वेता तुला. ओके?
मी एक ऑपरेटिंग सिस्टम आपण एक शिकतोय, राईट? आता मला सांग की का शिकतोय आपण ऑपरेटिंग सिस्टम? म्हणजे कुणीही सांगा, म्हणजे का शिकतोय आपण हे ऑपरेटिंग सिस्टम? ही लिनक्स आता 3 आठवडे तुम्ही रोज येताय. का काय पर्पज आहे शिकायचं? हं? आज्ञा, मानसी, तेजस, असावरी कोणी सांगा का शिकतोय आपण हे सगळं? लिनक्स म्हणजे लँग्वेज अशी आहे की जी दोन्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधला म्हणजे नाही, एक सगळ्यात गॅप महत्वाचं म्हणजे लिनक्स लँग्वेज नाहीये. लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. एक असं ऑपरेटिंग हा, सिस्टम आहे हा, हा. जे म्हणजे दोन्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधले म्हणजे एक गॅप हे करते आणि ॲज अ ह्युमन आपण म्हणजे कमांड्स जे देतो लिनक्समध्ये ते कमांड्स खूप म्हणजे साध्या सिम्पल लँग्वेजमध्ये जे एका हार्डवेअरला कळतं. सो मग त्याच्यामुळे आपण म्हणजे लिनक्स शिकतो त्याच्यात नाही, म्हणजे आता आपल्याला तो एक भाग झाला. पण आता आपण मेन कशासाठी शिकतोय की माझं तू म्हणतेस ते बरोबर आहे, त्यात काही चुकीचं नाहीये, राईट रॉंग काही नाहीये. पण आपल्याला इंट्युइशन असलं पाहिजे की मी लिनक्स का शिकतोय. आता ज्या रोलसाठी तुम्ही टार्गेट करता, राईट? तुम्ही LLM ऑप्स साठी टार्गेट होतोय तुमचा रोल साधारणपणे. त्याला काय म्हटलं त्यानं काल? AI त्याच्यामध्ये काल काय म्हणत होता तो रोल कुठला? तो AI इंजिनियर नाहीये. AI DevOps AI इंजिनियर ऑपरेशनलायझिंग. हा, त्याला स्पेसिफिक रोल आहे, तुम्हाला सांगेन मी. कालच मी तो सगळं वाचत होतो. तर तो रोल आता भयंकर हे असणार आहे, ओके, डिमांडिंग असणार आहे. म्हणजे तुमच्या रिझ्यूमवर नुसते ते डिस्क्रिप्शन दिसलं तुम्ही की क्लाउडवर तुम्ही हे सगळं करता आहात, राईट? आता तुम्हाला काय आहे की आता आपल्याला आपण विंडोजवर आहे, एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, राईट? आता ही ऑपरेटिंग सिस्टम आपण ग्राफिकल युजर इंटरफेस आहे आणि आपण अननोइंगली ते सगळे ऑपरेशन शिकलोय बेसिकली, राईट? पण आता जेव्हा डेटा सेंटर्स असतात किंवा वेगवेगळे डेटाचे प्रोजेक्ट असतात, क्लाउडचे असतात, त्यावेळेला अशी ऑपरेटिंग सिस्टम नसते विंडोज. त्याची ऑपरेटिंग सिस्टम असते ही लिनक्स बेसच. आता ती का असते, कशी असते, तुम्हाला बरंच झालं असेल डिस्कशन, हा करेल सगळं. पण ऑपरेटिंग सिस्टम मध्ये हा बेसिक तुमचं हे आहे अंडरस्टँडिंग की ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला एकदा कळाली, राईट? त्याच्या टॉपवर तुमचं क्लाउड असणार आहे, तुम्हाला क्लाउड शिकायचं आहे, AWS, आणि त्याच्यावर तुम्हाला सगळं AI चा पार्ट शिकायचं आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्याची स्टेप आहे ती तुमची लिनक्सची आहे, ऑपरेटिंग सिस्टमची आहे. आता ऑपरेटिंग सिस्टम मध्ये काय आहे की कुठली ऑपरेटिंग सिस्टम बघितली तुम्ही पहिल्यांदा लॅपटॉपवर एंटर करता, तुमचं युजर ID ने टाकून करता, राईट? म्हणजे माझ्याकडे युजर मॅनेजमेंट आहे, राईट? की माझ्या त्या ह्याच्यामध्ये कोण आहेत, राईट? त्यानंतर माझ्याकडे काय असतंय की ती युजर, आता माझ्याकडे 1000 युजर आहेत, 1,00,000 युजर आहेत, राईट? तर ते सगळ्यांना मी एका विशिष्ट ग्रुपमध्ये टाकायला पाहिजे, राईट? वेगवेगळ्या परचेसचा हा ग्रुप आहे, सेल्सचा, व्हॉट एव्हर ते ज्या पद्धतीनं असेल. तर त्यासाठी मला ग्रुप मॅनेजमेंट कळाली पाहिजे. म्हणजे मी कुठलाही युजर एखादा मला ऑनबोर्ड करायचा झाला कंपनीमध्ये, राईट? तर तो म्हणजे हे ऑपरेटिंग सिस्टम पासून सुरुवात होणार आहे. तो आता उद्या एखादा युजर, एखादा नवीन एम्प्लॉई आला तर तो ऑनबोर्ड कुठे होणार आहे? या ऑपरेटिंग सिस्टम पासून सुरुवात होणार आहे त्याची. त्याचा युजर ID क्रिएट व्हावं लागणार आणि हे ऑटोमेटेड स्क्रिप्ट असतात सगळे ऍक्च्युली. असं काही नाही की तो करतोय आणि जातोय, हे करतोय, राईट? आणि त्यानंतर तुम्हाला कशा कशाचा ऍक्सेस दिला पाहिजे, तर तुम्हाला फोल्डर स्ट्रक्चर आलं तुमचं, राईट? त्याच्यावरचं की कारण हे सगळं आपण ठेवतोय ते फोल्डर स्ट्रक्चर मध्ये ठेवतोय. तर हे सगळे ऍक्सेस मॅनेजमेंट तुम्हाला कळाली पाहिजे. तर बेसिकली तुम्ही हे आणि तू पण हे डिस्कस कर की आपण जो टॉपिक शिकतोय ना, का शिकतोय? हो. एकदा का कळालं ना की बऱ्याच गोष्टी क्लिअर. आणि थोडंफार इंग्लिश बाजूला ठेवा. काही काही वेळेला काय होतंय की ते इंग्लिशमुळं ना इंट्युट्युशन येत नाही विषयांचं. जेवढं आपण मातृभाषेत आपल्याला कळतंय का नाही, आणि ते इंग्लिशच्या नादामध्ये सगळा गोंधळ होतोय सगळा. म्हणजे ते धड ते सांगणाऱ्याला पण कसं सांगायचं कळत नाही. तर जे काय प्लेन मराठीत हे करा, कुठल्या इंग्लिश टर्म वापरायच्या ते वापरा, पण तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. आणि एकदा कळालं ना, आणि बऱ्याच वेळेला IT मध्ये हा गोंधळ होतोय
त्या इंग्लिशच्या नादात खाली कंटेंट काय नसते लोकांकडे, म्हणजे मोठ्या मोठ्या लिडर्स करतात. इंग्लिश अगदी सॉलिड बोलतात ते, पण त्यांना काही इंट्युट्युशन आलेलं नसतं. तर तुम्हाला मुळात पहिल्यांदा तो कन्सेप्ट कळू दे, मराठीतून कळू दे, आणि तुम्ही हे डिस्कस सुद्धा मराठीमध्ये सुद्धा करत जा. आता अविनाश नसतोय ना, नाही हा, त्यामुळे सगळे मराठीच लोक आहेत त्याच्यामध्ये. हा? करतो मी. ठीक आहे, मी तुम्हाला जास्त बोर करत नाहीये. फक्त माझं इंटेंट एवढाच आहे की तुम्ही सिरियस करावं हे, आणि आपल्याला एक एक्झाम्पल सेट करायचं आहे. म्हणजे तुम्ही सगळेजण, म्हणजे आमचा जो काय आता आम्ही इन्व्हेस्ट करतो एवढं सगळं, त्याच्यात अगदी तुम्ही फ्रंट रनर आहात. मला म्हणायचं की तुम्ही जर फेल झाला तर आम्ही फेल झाल्यासारखं आहे या सगळ्या इनिशिएटिव्ह मध्ये. तर तुमचं सक्सेस हे महत्वाचं आहे. आणि ते, आणि मी तर आता इथून पुढे एक मीटिंग तुमच्या पॅरेंट्स बरोबर पण असेल, पॅरेंट्स सुद्धा तुमच्या सोबत असले की त्यांनाही कळेल. कारण मुळात काय होते की ही सगळी जर्नी आहे ना, एवढी सोपी नाहीये. एवढं अबंडंट इन्फॉर्मेशन आहे. नेमकं काय करायचं, कसं करायचं, करिअर पाथ कसा घ्यायचा. पालक तिसरंच म्हणत असतायत, त्यांच्या तिसऱ्याच अपेक्षा असतायत. आता तेजाच्या लग्नाच्या गोष्टी चालू असतील, राईट. तर हे सगळं आपल्याला पालक सुद्धा सिंक मध्ये पाहिजे, जिथे त्याचं शक्य आहे त्यांच्याशी आपल्याला सांगता येईल. आणि पुढच्या 1-2 आठवड्यात आपण तो प्रोग्रेस पण सांगू बाबा. आणि काही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही कशा पद्धतीनं इनिशियली स्टार्ट केलं, आता कसं, तू सगळं ते सेव्ह करून ठेवतोस. आता तुमचे ते उद्याचे व्हिडिओज आहेत सगळे, ते इंटरव्ह्यूज तुम्ही एक 4 महिन्यांना तुम्ही बघितल्यावर तुम्हालाच लक्षात येईल. आणि प्रज्योतला माहित आहे, त्याला मी असे रेकॉर्डिंग सगळे करायला सांगितले होते, कॉल सेंटरला फोन करायला सांगितलं होतं. त्यानं बरेच एफर्ट्स टाकले त्याचं इंग्लिश कम्युनिकेशनला वगैरे. तो थोडासा ग्रामीण भागात नसल्यामुळे त्याला तो थोडा प्रॉब्लेम होता. तर वेगवेगळ्या गोष्टी करू आपण, आणि शक्यतो आपण असं एक 2-3 आठवड्यानं गेट टुगेदर पण करू. तुम्ही ऑफिसला सगळ्यांना बोलवेन मी, जे पुण्यात आहेत त्यांना शक्य आहे ते येतील इथं. आणि सुट्टी दिवशी सुद्धा तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये येऊन बसला चालेल. तुम्हाला चहा पाणी सगळं मिळेल तिथं. फक्त अभ्यास करणं एवढीच तुमची रिक्वायरमेंट आहे. आणि हा एकत्रित अभ्यास केला की त्याला एक सांघिक बळ मिळतं. आपण एकटे एकटे राहतो नाही तरी, राईट. आणि हे व्हर्च्युअल मुळे काय झालं की ते सांघिक बळ येतच नाहीये. आणि तसं आपण एकत्र भेटलो, हे केलं, आणि तुम्ही एकमेकांशी बोला. असा वेळी तू कधी कॉल केलास का मानसीला किंवा आज्ञाला, श्वेताला? करा ना, हे नेटवर्किंग करा ना तुम्ही. हे काय सांगायची तुम्हाला कुणालाच, म्हणजे मानसी तू पण आज्ञाला कॉल कर, कसे आहेस, काय आहेस, हे कर. मोटिवेट करा एकमेकांना, आणि तू चांगलं उत्तर देतेस, हे देतेस, म्हणजे एक चांगला एक ग्रुप तुमचा तयार होते. आणि तो झाला की मग हाफ सक्सेस येत आहे त्याच्यामध्ये. नाहीतर आपण 4 महिने झालं घेतोय पण एकमेकाशी जजमेंटल मध्येच आहोत, नको आहे. असावरी प्रांजळपणानं सांगायचं मी आयटीचं बॅकग्राऊंड मला नाहीये बाबा, मला सांगा सगळ्यांनी तुम्हाला जे काय कळतंय ते. ह्यात काहीच वाईट वाटायची गरज नसते कोणाला, राईट. किंवा शेतात तू पण म्हणू शकतेस की नाही मी या ML मध्ये घेतले पण मला नाही कॉलेजमध्ये झालं आमच्या काय, राईट. आणि एकदा का आपण असं सरेंडर व्हायला लागलो ना, की आपलं लर्निंग खूप होतं बेसिकली. ठीक आहे. तुम्ही आता बोर व्हायच्या आत मी थांबवतो जरा. पण आपण आधीमध्ये असं बोलत तुम्हाला वाटतंय का बरं हे सगळं बोललं पाहिजे किंवा नाही? फ्रँकली सांगा मला, म्हणजे काय बोलण्याचा काही तुम्हाला फायदा होईल असं का नाही, का काय? आता मी जरा थांबतो, एकेकानं मला बोला, म्हणजे 2-4 वाक्य तरी, आणि हे करू, आणि बोलायला शिका. म्हणजे मी मुद्दामून प्रज्योतला ना VP लेवलच्या मीटिंग्स मध्ये घेऊन जातोय. आता हे एक्सपेरिमेंट कोणच करत नाही की एखाद्या इंटर्नला VP लेवलच्या मीटिंग मध्ये. तू प्रज्योत किती वेळा तुला मी केलं होतं, राईट? हो खूपदा केलं. हा. आणि त्याला कळते मला कसं बोलतोय तो, कसं हे करतोय, प्रत्येकाचे इंटेन्शन्स काय असतात. काही जण अटेन्शन सिकिंग साठी असतात, उगाच माझं ज्ञान पाजाळण्यासाठी असतात. म्हणजे खूप साऱ्या ह्या बिहेवियरल गोष्टी कळतील तुम्हाला. तर तुम्हाला वाटतं याचं काय, याचे बेनिफिट्स किंवा काय, अशा पद्धतीनं आपण इंटरॅक्ट करत राहिलो तर मध्ये मध्ये धीरेश पण येईल. आणि धीरेश हा बिट्स पिलानेचा विद्यार्थी आहे. तो माझ्यापेक्षा लहान आहे, ठीक. माझा जो पार्टनर आहे US मधला, पण तो खूप नॉलेजेबल आहे, खूप. म्हणजे माझ्या 2 लेवलवरच्या बॉसेसना तो एक 10 मिनिट सुद्धा बोलायला कुठं तो हे करू शकत नाही, म्हणजे त्याच्या पुढे बोलू शकत नाही, एवढं त्याचं नॉलेज आहे.
आणि टिपिकल तो असा सगळं ऑलराऊंडर आहे, म्हणजे असं अशी झापडं लावून गेलेलं नाही, त्याला सगळी दुनियादारी माहित आहे आणि त्यालाही काहीतरी चांगला इम्पॅक्ट आणण्यासाठी हे सगळं इनिशिएटिव्ह घेतलंय त्यांनी. कारण हे होत नाही आता कुठंच कोलॅबरेशन होत नाहीये, बॉन्डिंग नाहीये, खूप प्रोफेशनलिझम आहे, कळायला तर कळून नाही तर जाऊ दे तिकडं असं, राईट. एकदा तुमच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये एकदा असं एक जिन्सीपणा आला आणि मी हा प्रयोग केलाय. हिला माहित आहे, आज्ञेच्या वडिलांना, ओके, किंवा आसावरीच्या वडिलांनाही. आम्ही सगळी नोकरी सोडून 6 जण आम्ही एका फ्लॅटमध्ये 7-8 महिने शिकत होतो, वेगवेगळे सर्टिफिकेशन करत होतो, सगळं सोडून दिलं. हा 4 वर्षाचा होता, त्याला याला आणि याच्या आईला माहेरी पाठवलं होतं त्यावेळेला आणि पुण्यात. तर हे सगळे प्रयोग एक्सपेरिमेंट झालेले आहेत आणि असं कोलॅबोरेटिव्हली खूप छान होतंय काहीतरी. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, म्हणून तुम्हाला हा सगळा हे करतोय. तेजस, तुला काय वाटतंय, हे असं आपण भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे का नाही? नाही, वाटतंय की भेटलं पाहिजे वगैरे, कोलॅबोरेशन व्हायला पाहिजे. हा हा, तर आता तू विकेंडला किंवा पुढच्या विकेंडला आपल्याला ऑफिस मिळेल, राईट? बरोबर. तेव्हा तू ये, तुला यायला काहीच हे नाहीये, राईट? Yes. मानसी आहे, अज्ञात तू सुद्धा येऊ शकतेस, राईट? तर तुम्ही आपण ऍटलिस्ट इथं जे आहात ते, आणि प्रज्योत आता इथं राहायलाच येईल, आणि असावरी मी तुला काही दिवसानंतर तुला मी सजेस्ट करेन की तू सुद्धा पुण्यामध्ये राहायलाच येईल, असं को लोकेटेड. बऱ्याच वेळ तुम्ही सॅटर्डे संडे तर ही टीम सगळी एकत्र येऊन डिस्कस करते, डिबेट करते, एकमेकाला प्रेझेंट करते, असं होईल. आणि आपल्याला सगळा सेटअप येतो तयार आता तिथं, बसायला जागा आहे, रूम आहेत, कॉन्फरन्स रूम आहे, सगळं आहे त्या ऑफिसमध्ये. हा, तर त्याचा जास्तीत जास्त तुम्ही आपण कसा फायदा घेताय ते बघा. ओके, मी थांबतो जरा आता. आणि तुम्ही काय आता आज किती घेतोय बघ त्यांना, बोल जास्त न करता हो. थोडंफार करा. चालेल. चला मग, थँक्स सगळे. ओके, आता मी थँक्स म्हटलं तर तुम्ही पण ओके बाय म्हणायचं, म्हणजे हे हो, प्रोटोकॉल्स thank you. पाळा. येस, थँक्यू. Thank you. चला. थँक्यू. ओके, बाय. बाय बाय. 1 मिनिट आपण सुरू करू. तर ठीक आहे, मग आज आपण आता लेक्चर काय घ्यायचं आता, कॉन्फिगरिंग लॉग्स घ्यायचं होतं आज, पण आपल्याकडे 15 मिनिटं राहिलेत फक्त, त्याच्यात तर ते काही शक्य नाही. तर एक काम करू, उद्या आपण कंटिन्यू करू लेक्चर. आज आपण क्विक रिव्हिजन घेऊ आणि आपल्या सॅटर्डेला जे इंटरव्ह्यूज होणार आहेत त्याच्याबद्दल बोलू, कारण की ते धीरेज सर मॉनिटर करणार आहेत. जर ते अवेलेबल नसतील तर ते रेकॉर्डिंग गो थ्रू करणार आहेत. आणि त्याच्यामध्ये बेसिक सगळ्यात गोष्ट, जे क्वेश्चन्स आहे ना, फर्स्ट तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं एक्सप्लेन तुमचं, त्यानंतर त्यामध्ये एक्सपिरियन्स असला पाहिजे, तुमचे इंटरेस्ट कसा आयटी मध्ये, कुठले कुठले तुमच्याकडे स्किल्स आहेत, सर्टिफिकेशन्स आहेत, राईट, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर जे क्वेश्चन्स विचारणार मी, त्याचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे असतात. फक्त एक लक्षात ठेवा की जर एक क्वेश्चन मी विचारला, त्याचा आन्सर तुम्ही दिला, तर त्याचा क्रॉस क्वेश्चनही असणार त्याच टॉपिक रिलेटेड. ओनरच्या परमिशन्स ऑक्टल व्हॅल्यूजनी कशा चेंज करायच्या, ते करेक्टली तुम्ही सांगितलं की मग त्याच व्हॅल्यू, तीच परमिशन कशी चेंज करायची कॅरेक्टर्स, सिम्बॉलिक व्हॅल्यू असे. किंवा आता एक युजर आहे, त्याची आपण युजर ऍड केलाय विथ स्पेसिफिक डिरेक्टरी, ओके ठीक आहे, मग त्याला आता नो लॉग इन शेल दे. नो लॉग इन शेल दिल्यानंतर काय होणार आहेत प्रॉब्लेम्स, किंवा बॅश शेल चेंज करू दे, प्रायोरिटीज चेंज करू दे, रिनाईस व्हॅल्यूज कशा अफेक्ट होतात सिस्टम मध्ये. बूट प्रोसेसला जर मी रिनाईस व्हॅल्यू
-19 केली तर काय होईल, किंवा 19 केली, 20 केली तर काय होईल, असे सगळे क्रॉस क्वेश्चन्स येणार आहेत. पण सगळ्या आपल्या फर्स्ट 10 चॅप्टर्स जे आहेत त्याच्यामधूनच आहेत. ते गो थ्रू करा नीटली नोट्स, त्यामुळे ते होत जाईल. एवढंच फक्त अपडेट होती. आता वेळ किती राहिलाय? टेस्ट आहे का? काय म्हटलीस? उद्या टेस्ट आहे का? हो, उद्या टेस्ट असणार आहे. उद्या टेस्ट मोस्टली आपले जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जे असणार आहेत त्याचेच प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनची उद्या टेस्ट असणार आहे. फक्त जेव्हा उद्याची इंटरव्ह्यू टेस्ट असेल तेव्हा प्रॅक्टिकल इंटरव्ह्यू आहे का नुसता ओरली नाही, आहे? नाही, फक्त थेरॉटिकल आहे. नेक्स्ट वीक आपला प्रॅक्टिकल इंटरव्ह्यू आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तो इंटरव्ह्यू अराउंड 30 to 45 मिनिट्स पर कॅन्डिडेट असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे सांगणार प्रॉब्लेम स्टेटमेंट ते स्क्रीन शेअर करून एक्झिक्यूट करायचे कमांड्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे, तुमची स्क्रीन रेकॉर्डिंग होतं. आता मी सांगितलं की ओके ऍड अ युजर ऍड केलं की ग्रुप सेकंडरी ग्रुप 5ला पाहिजे, चेंज करू दे. त्या युजरसाठी स्पेसिफिक ऑथेंटिकेशन मेथड, परमिशन्स वेगवेगळे असे क्वेश्चन्स असणार जे तुम्हाला क्विकली इथे एक्झिक्यूट करायचे. आणि त्यावेळेस तुम्ही ChatGPT, गुगल नोट्स रेफर नाही करू शकत, कारण की क्वेश्चन्सच तेवढे बेसिक असणार आहेत, असे ऍडव्हान्स क्वेश्चन काही नसणार आहेत. अजून काही डाऊट्स आहेत कोणाला? ओके, मग आज आपण रॅपअप करू. आज तेजस पप्पाच जॉईन करणार होते, त्यामुळे तुला मी म्हटलं की आज नको मिस करू. अच्छा. हा. ऍक्च्युली नेमकं म्हणजे आता सगळ्यांसमोर बोल की शिफ्टिंग चालू होतंय नेमकं, ओके. म्हणजे मला आणि नेमकं सॅटर्डेला सगळं अख्खं घर मोकळं करायचंय. ओके. सो ओके. पण मी देईन इंटरव्ह्यू प्रिपेअर करत, म्हणजे पण थोडंसं तुला जर हवा असेल तर मी तुझ्यासाठी टाइम स्लॉट दुसरा हे करेन त्या दिवशी, तुम्हाला सांग. एकदा मी कन्फर्म करतो, कारण मला मग त्याच दिवशी नेमकं शिफ्टिंगचं असल्यामुळे मला पूर्ण ब्लॉक झालोय मी, असं म्हणजे मी करीन तेवढ्या वेळेसाठी, ओके. पण मला इथे पण प्रेझेंट राहावं लागेल त्या दिवसासाठी, असं आहे. आता हे तुझं कसं जेन्युइन रिझन आहे, त्यामुळे ह्याला कन्सिडर केलं जाईल, राईट? त्यामुळे ठीक आहे, आपण डिस्कस करू ते ऑफलाईन. ठीक आहे, चालेल. दुसरा काही मॉक इंटरव्ह्यू रिलेटेड क्वेश्चन्स? कारण की आपला गोल काय आहे, नेक्स्ट मंथ एंड पासून आपण लिनक्स सिस्टम ऍडमिन ह्या प्रोफाईलसाठी तुमचे हे रिझ्युम्स किंवा हे अपलोड करणार नोकरी इंडिडवरनं, आणि ऍक्च्युअल इंटरव्ह्यूज तुम्ही द्यायचे आणि हे चेक करायचे तुम्ही सिलेक्ट होताय का नाही कुठल्याही कंपनी. आता असं काहीच नाही की सॅलरी बकेट ओके 5 lakhs पाहिजे, 10 lakhs पाहिजे, असं काही नाही. वी वॉन्ट टू जस्ट टेस्ट इफ यू आर गेटिंग सिलेक्टेड ऑर नॉट. कारण की किती जरी म्हटलं तरी मॉक इंटरव्ह्यूज कॅज्युअलच होतात थोडे. आहे त्यांनी जास्तीत जास्त तिथे येऊन बसलं तरी चालेल, तिथं वायफाय वगैरे सगळं आहे. ओके, सर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे किंवा काही डाऊट्स आहेत तर इथे येऊ शकतात. चालेल, मग आज आपण इथेच थांबूया. उद्या एखाद्या वेळेस उद्याचं लेक्चर कॅन्सल होऊ शकतं. मी शुअर नाही, मी अपडेट करेन तुम्हाला उद्या दुपारपर्यंत. चालेल, थँक्यू. फक्त प्रॅक्टिस करा पहिले 10 चॅप्टर्स. हा श्वेता. लास्टचे जे 3 टॉपिक्स आहेत, लाइक मॉक इंटरव्ह्यू मध्ये लाइक त्याच्यावर इन डेप्थ क्वेश्चन्स विचारणार आहे? नाही, पहिले 10 चॅप्टर्सच फक्त होणार. आता जे आपण हे केलेत, तेच आता पहिले जे 10 चॅप्टर्स मधले 8, 9, 10th टॉपिक. एक मिनिट. म्हणजे मॅनेजिंग सॉफ्टवेअर आणि हे कॉन्फिगरेशन आहे ना, ते म्हणते मी. मॅनेजिंग सॉफ्टवेअर्स पर्यंतच आहे. शेड्युलिंग टास्क, कॉन्फिगरिंग लॉग्स हे नाही होणार. ओके, ठीक आहे. हा, मॅनेजिंग सॉफ्टवेअर पर्यंतच होणार आहे. आणि मला वाटतं मॅनेजिंग सॉफ्टवेअर्स हा बऱ्यापैकी इझीच आहे. त्यात पण तुम्हाला फक्त इन्स्टॉलेशन
installation, high level tools, low level tools, dependencies रिझॉल्व्ह करायला येणं एवढंच फक्त राईट. आणि इंटरनेट स्टक झालंय. रिपीट हॅलो, माझं net- आवाज थोडा ब्रोक येत होता. आता तुझा आवाज ब्रेक होतोय. एक मिनिट. हॅलो, नाही, आवाज ब्रेक. ओके. आपण आजचं सेशन इथं सेंड करू. ठीक आहे. ओके, चालेल. ठीक आहे. येस. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो you. थँक्यू. मच.